हाय, मी संदीप काळे साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मुंबईमधल्या अनेक महाविद्यालयामध्ये आपण गेलो, तिथल्या तरुणाईशी संवाद साधला। आज मी आहे ठाणे जिल्ह्यामधल्या सोनूबाई बसवंत महाविद्यालय शहापूर येथे। शहापूरचं वैशिष्ट्य असं की आसपास असणारी अनेक इंडस्ट्रियल एरिया आणि महाविद्यालय असं आहे। आपण इथल्या तरुणाईशी मुक्तपणे आज संवाद साधणार आहोत। त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत, ती प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जाऊ शकतात, निवडणुका झाल्या, अनेक नेते निवडून आले, त्या नेत्यांनी काय आश्वासनं दिली आणि आता ती आश्वासनं कशा पद्धतीने आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी या तरुणाईने काय केले पाहिजे हे आपण बघूया। आणि त्यांच्यासोबत या सगळ्या अनुषंगाने इतरही प्रश्न घेऊन आपण चर्चा करणार आहोत। मला तुमच्यापासून सुरुवात करायची। मला तुम्ही सांगा, निवडणुका झालेल्या आहेत, अनेक आश्वासनं आपण जे आहेत ते पाहिलेत, अनेकांनी आश्वासनं दिली आहेत, ती आश्वासनं आता प्रत्यक्षात उतरण्यासाठी तुमची काय मागणी असेल, काय सांगाल? बहुतेक करून जेव्हा इलेक्शन जवळ येतं तेव्हा सर्वजण सांगतात की आम्ही रस्ते रिपेअर करून देऊ, तुम्हाला चांगल्या सवलती देऊ, पण असं कधी होत नाही। आणि जरी त्यांनी रस्ते बनवले तरी ते एका पावसाळ्यात सगळे वाहून जातात। म्हणजे ते फक्त त्यांना जिंकून येण्यासाठी ते प्रयत्न करतात की बाबा आम्ही तुम्हाला हे देतो। जसं म्हणतात ना, जेव्हा तहान लागते तेव्हा विहीर खोदतात, असं आहे हे। पण मी म्हणते की ते जे आश्वासनं देतात ते त्यांनी करूनच द्यायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे। इलेक्शन स्टार्ट झाल्या आपल्या भरपूर सारे आश्वासनं मिळतात त्यांच्याकडून, जसे काय रोड दुरुस्ती असेल किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांमध्ये असेल किंवा स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी असेल, तरी ते फक्त आश्वासन असतात। गावाकडील भागामध्ये नोकरीच्या समस्या अतिशय वाढलेल्या आहेत। विविध मुलं D.Ed झालेले असो अथवा B.Ed झालेले असो, त्यांना नोकरी नाही आहे किंवा इतर मागासले असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा नाही आहेत, त्या सुविधा तुम्ही पुरवाव्यात, बस एवढीच आमची विनंती आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही सर्वस्वी आमच्या पूर्ण कराव्या। ग्रंथालय असतील अथवा नोकरीच्या संबंधी असतील किंवा रस्ते असतील, त्या संपूर्ण समस्या तुम्ही आमच्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात, एवढीच आमची विनंती आहे। नेत्यांची सगळी आश्वासनं आपण प्रत्येक सभेमध्ये पाहिली। या तरुणाईंच्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ज्यावेळेस आपण जाणून घेतो त्यावेळेस एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे या नेत्यांनी जी काही या तरुणाईला आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये, त्या आश्वासनाची कुठेतरी पूर्तता झाली पाहिजे, तरच या ठिकाणच्या तरुणाईची प्रश्न सुटतील। आपण याच तरुणांना विचारूया की ज्या काही गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणावर, ती गर्दी खरं तर मतांमध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो त्याचं रूपांतर झालेलं नाही आहे। काय यामागची कारण आहेत हे आपण या तरुणाईला विचारूया। मला तुम्ही सांगा की आपण अनेक सभा पाहिल्यात, त्या सभांना खूप मोठी गर्दी होती, पण ती गर्दी प्रत्यक्षात मतांमध्ये तिचं रूपांतर झालं नाही। तुम्ही काय सांगाल? कुठलं तुम्ही एक तरुण म्हणून याचं काय कसं विश्लेषण करता? आपला भारत देश हा लोकशाही जोपासतो, त्यामुळे प्रत्येक माणसाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो। आपण जो पक्षाचा जो उमेदवार आज उभा आहे, तो उमेदवार आपल्या सभेला गर्दी करण्यासाठी बसेस थ्रू इवन ज्या ट्रान्सपोर्ट सेवा जो वापरतो त्यामुळे त्याच्या सभेला तो गर्दी करतो। पण जसं आपण म्हणतो ना, ऐकावे जगाचे पण करावे मनाचे, ऐकावे जनाचे पण करावे म्हणायचे, अशी स्थिती झालेली आहे। त्यामुळे असं 100% होत नाही की तेच लोक यांना मत देतात म्हणून। अकॉर्डिंग टू मी, वी हॅव टू चेंज आवर पॉलिसीज बिकॉज देअर हॅज सो मेनी क्रिटिसाइज सो मेनी सर्कमस्टन्सेस। द पर्सन to whom we are elected that have so many responsibilities, he has to prepare some agendas regarding with us. Therefore we have to change our policies, that's all. आज ज्या प्रचारसभा असतात त्यांना खूप गर्दी होते, कारण ते लोक कधीच येत नाही। जेव्हा गरजा असतात लोकांना तेव्हा येत नाही, तर लोक येतात त्यांना बघण्यासाठी हा नेता कसा येतो, हेलिकॉप्टर घेऊन येतो, बसने येतो, ट्रेनने येतो का रिक्षाने येतो, का तर हे 5 वर्षातून एकदा येतात। म्हणे एवढी प्रचारसभेला एवढी गर्दी झाली का, तर हे लोक काहीच डेव्हलपिंग करत नाही। 5 वर्षानंतर आल्यानंतर त्यांना मत द्यायचं की नाही हे पब्लिक ठरवते, कारण हे लोक जे आश्वासनं देतात ते आश्वासनं पूर्ण करीत नाही। ती पाणी असो, वीज असो, शिक्षण असो, ह्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही। रस्ते करतात, 1 वर्षात पुन्हा खड्डे होतात। त्यामुळे पब्लिक आपल्याला जो कार्यकर्ता आपलं काम करेल
त्यालाच मत देतात. आजची जी जनता आहे, आजची जी तरुणाई आहे, ही सुद्धा तेवढीच हुशार झालेली आहे या राजकीय नेत्यांच्यासारखी. त्याच्यामुळं राजकीय नेते ज्या पद्धतीनं या जनतेचा टाईमपास करतात, त्याच पद्धतीनं ही जनतासुद्धा आता या राजकीय नेत्यांचा टाईमपास करायला. कारण आज आपण पाहतो की आजच्या ज्या प्रचारसभा आहेत, गर्दी खूप असते, परंतु ती गर्दीचं मतदानात रूपांतर होत नाही. ज्या पद्धतीनं या राजकीय नेत्यांनी जनतेची टाईमपास करायला घेतला आहे, त्याच पद्धतीनं जनतेने सुद्धा आता या राजकीय नेत्यांचा टाईमपास करायला घेतला आहे. त्याच्यामुळे तरुणाईंनी सुद्धा आज ओळखलं आहे. या तरुणाईने आज आपण पाहतो की परीक्षेपुरता अभ्यास न करता त्यांनी MPSC UPSCचा अभ्यास करून चांगले चांगले अधिकारी व्हावेत. कारण जे राजकीय लोंढे आज जे आपण पाहतो की इतर प्रदेशामधून जे लोंढे येतात, ते लोंढे येतात परंतु ते अधिकारी बनून जातात. तर आपण सुद्धा या तरुणाईने लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण एक परीक्षा आली 15 तारखेला म्हणून 10 तारखेला पुस्तकं उघडायची असं न करता, तर ते MPSC UPSCचा अभ्यास करून आपण त्या खुर्च्या बळकावून आपण सनदी अधिकारी जर चांगले झाले, तर हे रस्ते जे आज बनवले जातात हे खराब कोणामुळे बनवले जातात? नुसतं राजकीय नेत्यांच्यामुळे बनवले जात नाहीत, तर त्याच्यावर असलेले जे सनदी अधिकारी आहेत त्यांच्या सहीने जी बिलं पास होतात, ती बिलं पास होणार नाहीत. तुम्ही जर आज त्या खुर्च्या बालकावल्या, MPSC UPSC होऊन जर चांगले सनदी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही जाऊन बसलात खुर्चीवर, तुम्ही जर हट्ट धरलात, तर राजकीय नेते तुमच्यापुढे काहीही करणार नाहीत. त्याच्यामुळे हे रस्ते जे आज खराब झालेले दिसतात आपल्याला, आज 15 दिवसात तो रस्त्याचा खरडा पडलेला दिसतो. तो खरडा कोणापुढे पडलेला असतो की राजकीय नेत्यांच्याचमुळे नाही, कॉन्ट्रॅक्टदारमुळेच नाही. जर त्या कॉन्ट्रॅक्टदारला जर 60% टक्केवारी जर त्या ऑफिसर आणि राजकीय नेत्यांना द्यावी लागते, तर तो कॉन्ट्रॅक्टदार त्या 20% रकमेमध्ये काय रस्ता चांगला करणार आहे? तर त्याला नुसतं राजकीय नेतेच नाहीत, तर सनदी अधिकारी वर्ग आणि तेथील स्थानिक जनता, जी राजकीय सरपंच, उपसरपंच किंवा तेथील स्थानिक जे राजकीय नेते असतात त्यांच्यावर सुद्धा अवलंबून आहे. टक्केवारीशिवाय महाराष्ट्रात कुठली कामं होत नाहीत असं या तरुणाईला वाटतं. अधिकारीच कामं करत नाहीत, तर राजकीय नेते कामं करतात. मात्र त्यासाठी अधिकाऱ्याची स्वाक्षरी लागते आणि या स्वाक्षरीसाठी ग्रामपंचायती पातळीपासून ते जिल्हा पातळीवर घेण्यात येणारं सगळं कमिशन आणि त्या माध्यमातून होणारा सगळा व्यवहार कुठेतरी थांबलं पाहिजे असं या तरुणाईला वाटतं. आपण याच प्रश्नाच्या अनुषंगाने तरुणाईला विचारूया की महाराष्ट्रामध्ये आजही टक्केवारी घेतल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत का, आणि हे टाळायचं असेल तर नेमकी तरुणाईनी ग्रामपंचायत पातळीपासून ते मोठ्या शहरापर्यंत काय भूमिका बजावली पाहिजे हे आपण तरुणाईला विचारूया. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सांगा, आजही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कामासाठी टक्केवारी घेतल्याशिवाय काम होत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही काय सजेशन द्याल तरुणाईला हे सगळं थांबण्यासाठी? काय सांगाल? इलेक्शनच्या वेळेस जेव्हा जे लोक मतं मागण्यासाठी आपल्या दारात येतात तेच पुढे जाऊन करप्शन करतात, आणि जेव्हा आपल्याला जी यंत्रणा राबवण्यात येते त्या यंत्रणेद्वारे ते स्वतःचे खिसे भरतात. खिसे भरल्यानंतर परत 5 वर्षांनी येतात, आपण त्या लोकांना परत मदत देतो का? तर परत आपल्याला त्यांच्यापासून काही एक आशा असते, बाबा चला ठीक आहे आता याने करप्शन केलं, पण पुढच्या परत 5 वर्षात हा नाही करणार, पण पुन्हा ते नेते लोक तेच करतात, करप्ट असतात. पण आता आपण तरुणाईने हा विचार केला पाहिजे की जर ती यंत्रणा राबवत असताना ते जर करप्शन करत असतील तर आपण ते करप्शन कसं उघडकीस आणावं. सध्या आता देशामध्ये टक्केवारीनुसारच सर्व कामं केली जातात. यावर जर आळा घालायचा असेल तर आपण ग्रामपंचायत पातळीपासून याची सुरुवात करायला पाहिजे. अण्णा हजारेने आपल्यासाठी माहितीचा अधिकार हा कायदा आणलेला आहे, तो आपल्या दृष्टीने फार फायदेशीर आहे. ग्रामसभेला जाऊन त्या संदर्भात आपण माहिती मिळवली पाहिजे. तसेच तालुका स्तरावर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि या मार्फत ज्याप्रमाणे टेंडर काढले जातात, त्या टेंडरच्या माध्यमातून जी कामं दिले जातात, ते टेंडरची जी काय अंतिम मुदत किती आहे, त्यामध्ये किती काय निकष आहेत याची माहिती मिळून आणि मग नंतर आपण माहितीच्या अधिकाराकडून त्यांचं पोल उघड करू शकतो आणि यावर आला घालू शकतो आणि या टक्केवारीला निश्चितच आपल्याकडून पूर्णविराम मिळू शकतो. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपण नष्ट करू शकतो. त्याचबरोबर जिथे खरंच नॉलेज आहे त्या लोकांना पैसे न दिल्यामुळे ते पद मिळत नाही आणि त्यामुळेच मग मोठ्या प्रमाणात नॉलेज मागे पडत चाललं आहे आणि ज्यांचं जे तिथे काम करू शकत नाही अशा लोकांना तिथे संधी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते प्रत्येक ठिकाणी. आणि त्यामुळेच आपण स्वतःपासून जर सुरुवात केली किंवा आपल्याला जिथे कुठे भ्रष्टाचार होताना दिसला त्याला आपण विरोध केला तर मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचारसुद्धा कमी होऊ शकतो. तरुणाईने ठरवलं तर काहीही होऊ शकते अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये आहे. तरुणाई सगळ्या बाबतीत चाललेला भ्रष्टाचार थांबवू शकते अशी सगळी परिस्थिती आहे. माहितीचा अधिकार निघालेला आहे. अण्णा हजारेंनी तो कायदा आणण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत आणि त्या माध्यमातून जे काही थांबवलं जावं असं वाटत असेल तर निश्चितच या तरुणाईचं मत महत्त्वाचं आहे. जो काही भ्रष्टाचार होतो तो थांबणं अत्यंत आवश्यक आहे
आणि त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम सुद्धा हे तरुणच करू शकतात. याच भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने आपण इतर प्रश्न तरुणाईला विचारूया. मला तुम्हाला विचारायचं, मला तुम्ही सांगा की भ्रष्टाचार वाढतोय अशी परिस्थिती आहे, माहितीच्या अधिकाराला अण्णा हजारेसारखे अनेक जण आंदोलन करतात, तरीही हा भ्रष्टाचार वाढतोय. हा भ्रष्टाचार कमी होण्यासाठी किंवा भ्रष्टाचार कुठंही न झाला पाहिजे यासाठी तरुणांनी काय भूमिका घेतली पाहिजे, काय सांगाल? सर्वप्रथम पहिले जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांनी अशा नेत्यांचं भाषण मतलब ऐकायला नाही पाहिजेत. उलटं स्वतःच्या मनामध्ये जे काय ते त्यांनी स्वतःचं मत स्वतःहून मांडलं पाहिजेत. असे जे काही नेते असतात जे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना फक्त फसवण्याची कामं करतात, त्यांना म्हणजे कामं देण्याच्यासाठी त्यांना नवीन नवीन भाषणं किंवा त्यांना नवीन नवीन सोयी देण्यासाठी आपली मतं आम्हाला द्या असं सांगतात, परंतु ते ज्या वेळेला निवडून येतं त्यावेळेला अशा सुशिक्षित तरुणांकडं दुर्लक्षित करतात. त्यामुळे सुशिक्षित तरुणाने त्यांची भाषणे किंवा त्यांना मत न देता आपल्या मनाला जे पटेल त्या प्रकारे त्यांनी आपापली हे मतं मांडून आपले कामं करून घेतली पाहिजेत असं मी म्हणतो. बस भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्वप्रथम सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी कोणालाही लालच न देता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली पाहिजे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची माहिती पुरवली पाहिजे, म्हणजे तिथे भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आजचा तरुणाचा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण जर आपण आपले जर विचार बदलले तर भ्रष्टाचार नक्कीच थांबेल. कारण तरुणाईचा रोल महत्त्वाचा म्हणजे आपण जे शिक्षण घेतो, आज कॉलेजामध्ये जाऊन शिक्षण घेतो, ती शिक्षण प्रणाली जर आपण अंमलात आणली तर भ्रष्टाचार नक्कीच कमी करू शकतो. स्विस बँकेमध्ये 2006च्या रिपोर्टनुसार स्विस बँकेने जाहीर केलेली भारतीय संपत्ती जवळजवळ $1500 बिलियन एवढी होती आणि भारताचा GDP जर बघितला आज जर 1825 बिलियन आहे, म्हणजे जवळजवळ आपल्या GDP एवढी काळी संपत्ती आपल्या स्विस बँकेमध्ये भारताचे आहे. तर नक्कीच या भ्रष्टाचाराला कमी करण्यासाठी आपल्या तरुणांनी आपले जे माहितीचा अधिकार आहे, चांगला कायदा आहे, त्याच्यानुसार भ्रष्टाचाराला आळा घालता येईल त्याचा वापर करायला पाहिजे. 2013मध्ये आता नुकताच लोकपाल विधेयक, जे लोकपाल विधेयकाला मान्यता मिळाली आहे, त्या लोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी तरुणाईने पाठपुरावा करावा एवढंच मी सांगेल. त्याच्याने भ्रष्टाचार रोखला जाऊ शकतो. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले त्यांच्यावर कठोर शासन आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण की आजपर्यंत बहुतेक आरोप सिद्ध झाले परंतु त्याच्यावर कठोर शासन आणि कडक त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे आपल्या कायदा व्यवस्थेने चांगली त्यांच्यावर कठोर शासन हे केलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. अद्याप सगळे भ्रष्टाचार करून सगळे आरोपी अजूनही बाहेर आहेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. तसंच आपले आत्ताचे युवकसुद्धा या भ्रष्टाचारात सहभागी झालेले आहेत. जसे कुठल्याही प्रकारचं काम निघालं की त्याच्यावरती टक्केवारी देतात पोरं, तर टक्केवारी न देता पोरांनी त्याची हे करून अँटी करप्शनची कमिटी काढलेली आहे किंवा माहितीचा अधिकार अशा प्रकारचे आहेत. जसे म्हणजे ते इथे आपण माहितीचा अधिकार करून किंवा अँटी करप्शनमध्ये आपण हे सांगून तिथले आपण एन्क्वायरी काढू शकतो व त्यांच्यावरती आरोप सिद्ध होऊ शकतो व त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकारे भ्रष्टाचारावर आळा घालता येऊ शकतो. जोपर्यंत तरुणाईने इथला बदल स्वीकारणार नाही, जोपर्यंत तरुणाई इथं बदल व्हावा असं तरुणाला वाटणार नाही, तोपर्यंत कदाचित आमच्या इकडे असणारे अनेक प्रश्न कायम राहतील. शहापूरमधल्या या उत्साहित असणाऱ्या तरुणाईशी आपण संवाद साधला, त्यातून एक गोष्ट मात्र लक्षात येते, आजही महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडण्यासाठी जोपर्यंत तरुणाई पुढाकार घेतणार नाही, जोपर्यंत तरुणाईला वाटणार नाही की इथले प्रश्न सुटावेत, तोपर्यंत हे प्रश्न असेच कायम राहतील. आज आपण शहापूरच्या महाविद्यालयीन तरुणाशी संवाद साधला, उद्या परत कुठल्या तरी अशाच महाविद्यालयीन तरुणाशी संवाद साधूया. या तरुणांची मतं प्रत्यक्षात उतरणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संदीप काळे, साम TV, शहापूर.